Now, since the last lecture we starts this topic, that is variation of conductivity and molar conductivity on dilution. We explain the variation of conductivity on dilution, जो पहिला पॉइंट होता आपला. In that case we found कि on dilution number of ions in the solution are increases, but number of ions per unit volume are decreases. Means conductivity decreases on dilution. पण आपण जेव्हा मोलर कंडक्टिव्हिटीचा विचार केला, सेकंड केस घेतली होती आपण, त्याच्यात मोलर कंडक्टिव्हिटी आठवत असेल तुम्हाला. मोलर कंडक्टिव्हिटी म्हणजे लॅम्बडा. त्याच्यात आपण सर्वात आधी सांगितलं की ऑन डायल्यूशन नंबर ऑफ आयन्स इन द सोल्युशन इन्क्रीजेस. कारण जसं तुम्ही वॉटर ॲड कराल, जे अनडिसोसिएटेड मॉलिक्यूल होते ते डिसोसिएट व्हायला लागलेत, म्हणजे आयन्स इन द सोल्युशन इन्क्रीजेस, हिन्स मोलर कंडक्टिव्हिटी इन्क्रीजेस. म्हणजे मोलर कंडक्टिव्हिटी इन्क्रीजेस ऑन डायल्यूशन असं आपण सांगितलं होतं. कंडक्टिव्हिटी नाही, मोलर कंडक्टिव्हिटी. इथे लिहितो मी, लॅम्बडा increases on dilution like this. त्याच्यानंतर मग आपण दोन केसेस केल्या याच्यात. व्हेरिएशन ऑफ मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट ऑन डायल्यूशन, आणि सेकंड केस जी आपली राहिली होती, व्हेरिएशन ऑफ मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट ऑन डायल्यूशन. पण आपण जे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट घेतलं ते मी एकदा रिवाइज करतो पुन्हा. याच्यातली पहिली केस केली आपण, व्हेरिएशन ऑफ मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट हे लिहिलेलं आहे तुम्ही, पुन्हा लिहायची गरज नाही. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट ऑन डायल्यूशन. आठवतं का काय मिळालं होतं? लॅम्बडा ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट सडनली इन्क्रीजेस अँड सून अप्रोचेस अ मॅक्सिमम व्हॅल्यू. बरोबर आहे ना? त्या मॅक्सिमम व्हॅल्यूला आपण म्हटलं होतं मोलर कंडक्टिव्हिटी ॲट इन्फायनाईट डायल्यूशन किंवा मोलर कंडक्टिव्हिटी ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन. ती हायेस्ट व्हॅल्यू होती बघा. मी पुन्हा इथे एक्सपेरिमेंट दाखवतोय तुम्हाला. से वी कन्सिडर हिअर अ बीकर, दिस वन. It is filled with water and 1 mole strong electrolyte HCl. HCl add केला आपण. It dissociate almost completely and form H plus and Cl minus. Very few undissociated HCl are present there. जेव्हा आपण कॉन्सन्ट्रेशन 1 मोलर घेतलाय, 1 मोलर, त्यावेळेस लॅम्बडाची व्हॅल्यू मिळाली होती आपल्याला 270. काहीतरी वेगळे असतील काल, मी आता अंदाजे लिहितोय 270 किंवा 230 घेतला आपण. वेन वी ॲड द वॉटर, नंतर आपण याच्यात वॉटर ॲड केलं म्हणजे डायल्यूशन केलं, कॉन्सन्ट्रेशन कमी झालं म्हणजे 0.1 मोलर. कारण वॉटर ॲड करताय म्हणजे कॉन्सन्ट्रेशन कमी होणार, हे काल झालेलं आहे सर्व. तुमची लॅम्बडाची व्हॅल्यू वाढली, ती मिळाली तुम्हाला समजा इथे 250 सिमेन्स मीटर स्क्वेअर पर मोल युनिट आहे त्याचं. आणखी तुम्ही वॉटर ॲड केलं, कॉन्सन्ट्रेशन वाढत जाईल, 0.1 होईल, 0.01 होईल. बरोबर आहे ना? इथे 260 किंवा 270, शेवटी 0.001 मोलरला ती व्हॅल्यू मिळाली 290. प्रत्येक वेळेस डायल्यूशन का बरं वाढतात या व्हॅल्यू? त्याचं रिझनही दिलं काल की व्हेन वी ॲड द वॉटर, अनडिसोसिएटेड मॉलिक्युल्स ऑफ इलेक्ट्रोलाइट दे स्टार्ट्स टू डिसोसिएट. That's why ions in the solution increases, and as ions are increases, value of lambda also increases. But after this value or after this concentration, when we again add water to this solution, it is observed that concentration झाली ते 0.001 मोलर, पण व्हॅल्यू 290 होती. का बरं झालं असं? बिकॉज आफ्टर दिस कॉन्सन्ट्रेशन नो अनडिसोसिएटेड मॉलिक्युल्स आर लेफ्ट. Means all HCl molecules are in dissociated form at this concentration or at that dilution.
म्हणजे नंतर वॉटर जरी ऍड केलं तरी अनडिसोसिएटेड मॉलिक्यूल नाहीच आहे, त्याच्यामुळे आयन्स वाढणार नाही, आणि आयन्स वाढले नाही तर ही व्हॅल्यू वाढणार नाही लॅम्बडाची. म्हणून आपण याला मॅक्सिमम व्हॅल्यू, हायेस्ट व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा म्हटलं होतं. आणि या हायेस्ट व्हॅल्यू ऑफ लॅम्बडालाच आपण काय म्हणतो, लॅम्बडा झिरो किंवा लॅम्बडा इन्फिनिटी. म्हणजे मोलर कंडक्टिव्हिटी ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन किंवा मोलर कंडक्टिव्हिटी ॲट इन्फायनाईट डायल्युशन. म्हणजे व्हॉट इज लॅम्बडा झिरो और लॅम्बडा इन्फिनिटी? इट इज दॅट व्हॅल्यू ऑफ मोलर कंडक्टिव्हिटी विच डज नॉट चेंजेस इवन ऑन फर्दर डायल्युशन. आधीची व्हॅल्यू हाय होती कारण ऑलमोस्ट 99% स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट इज डिसोसिएटेड इन फर्स्ट स्टेप. नंतर ती सडनली इन्क्रीज झाली आणि मॅक्सिमम व्हॅल्यू मिळाली होती आपल्याला. मी असं सांगितलं होतं त्याच्यानंतर की कोहलरॉच he carried out number of experiment for different electrolyte for the study of variation of this molar conductivity with concentration. He found that molar conductivity linearly changes with concentration. Linearly changes with concentration. He gave the equation or he gave the relation between lambda and lambda zero. And what is that? Lambda हे लिहिलेलं आहे तुम्ही, मी रिवाइज करतोय, इज इक्वल टू लॅम्बडा झिरो मायनस ए इंटू स्क्वेअर रूट ऑफ सी. हेच तुम्ही असंही लिहिलं होतं, लॅम्बडा इज इक्वल टू मायनस ए इंटू स्क्वेअर रूट ऑफ सी प्लस लॅम्बडा झिरो. मी असं सांगितलं होतं की दिस इक्वेशन ओबेज द इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन नॉट पासिंग थ्रू ओरिजिन, दॅट इज वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. So when we plot a graph of lambda versus square root of c, y-axis versus x-axis, then the graph obtained is this one. आठवत असेल तर बघा, या पद्धतीने ग्राफ मिळाला होता आपल्याला. इथे आपण हा लॅम्बडा घेतलेला आहे, इथे स्क्वेअर रूट ऑफ सी, y इज इक्वल टू एम एक्स प्लस सी, म्हणजे स्ट्रेट लाईन नॉट पासिंग थ्रू ओरिजिन. पण स्लोप जो आहे कोहलरॉच इक्वेशनचा तो निगेटिव्ह आहे, त्याच्यामुळे जो ग्राफ मिळाला आपल्याला तो असा मिळाला होता, हा असा. लॅम्बडा लिनियरली, म्हणजे लिनियर म्हणजे स्ट्रेट लाईन, लॅम्बडा लिनियरली चेंजेस विथ कॉन्सन्ट्रेशन. हा जो वाय इंटरसेप्ट असतो, वाय इंटरसेप्ट म्हणजे सी असतो, तो कॉन्स्टंट, म्हणजे आपल्या इक्वेशन मधला हा लॅम्बडा झिरो आहे. याचा अर्थ धिस स्ट्रेट लाईन क्रॉसेस द पॉइंट ॲट विच स्ट्रेट लाईन क्रॉसेस द वाय ॲक्सिस, द लॅम्बडा ॲट दॅट पॉइंट इज नथिंग बट लॅम्बडा झिरो. म्हणजे वाय इंटरसेप्टला जी व्हॅल्यू असते लॅम्बडाची, ती व्हॅल्यू म्हणजेच लॅम्बडा झिरो असते. कारण लॅम्बडा झिरो ही एक लॅम्बडाची आहे ना, ती हायेस्ट व्हॅल्यू आहे, म्हणून आपण तिला लॅम्बडा झिरो म्हणतोय. बरोबर आहे. मी सांगितलं होतं या ग्राफचा, हे कोणासाठी सांगितलंय, फक्त स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, फॉर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. बरोबर आहे. मी सांगितलं होतं या ग्राफचा फायदा काय आपल्याला, काल शेवटी बोललो होतो बघा आपण, आपल्याला वेळ लागला होता त्याच्यामध्ये फार. बरोबर ना. काय सांगितलं होतं की इफ वी वांट टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा झिरो फॉर एनी स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, नो नीड टू कॅरीड आउट द एक्सपेरिमेंट अंटिल द highest dilution is obtained or until the maximum value is obtained. No, even though you know the two values of lambda at two different concentration, then plot a graph of lambda versus c from that two values, then draw a line passing through that 2 points on the graph, and the y-intercept is found. That y-intercept is nothing but the highest value of lambda 0 और हायेस्ट व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा, म्हणजेच ती लॅम्बडा झिरोची व्हॅल्यू असते. त्याला आपण एक्स्ट्रापोलेशन मेथड असंही म्हटलं होतं. म्हणजे या पद्धतीने पुन्हा रिवाइज करून दाखवतो. सी दिस वन, असा ग्राफ घेतला होता आपण या पद्धतीने. दिस इज द फर्स्ट व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा ॲट कॉन्सन्ट्रेशन, फर्स्ट कॉन्सन्ट्रेशन, सेकंड व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा ॲट सेकंड कॉन्सन्ट्रेशन. काय हा लॅम्बडा आहे आणि स्क्वेअर रूट ऑफ सी आहे. काय करायचं आहे तुम्हाला, या दोघं पॉईंटमधनं जाणारी लाईन ड्रॉ करा या पद्धतीने. सी दिस वन, इथे जी व्हॅल्यू असेल, आता हा लॅम्बडाचा ऍक्सिस आहे ना, इथे जी व्हॅल्यू असेल दॅट इज नथिंग बट व्हॉट, लॅम्बडा झिरो. तो लॅम्बडा झिरो आहे. याला आपण एक्स्ट्रापोलेशन मेथड असंही म्हणतो. दिस इज द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा झिरो. एक्स्ट्रापोलेशन मेथड म्हणजे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचा लॅम्बडा झिरो हा आपल्याला कॅल्क्युलेट करता येतो बाय एक्स्ट्रापोलेशन मेथड. सिंपल आहे याचा अर्थ.
इथपर्यंत आपण काल बोललो होतो. आता वीक इलेक्ट्रोलाइट बद्दल विचार करायचा आपल्याला. अबाउट वीक इलेक्ट्रोलाइट, बी पार्ट याच्यात वीक इलेक्ट्रोलाइट इथे लिहितोय मी बी पार्ट. व्हेरिएशन ऑफ लॅम्बडा ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट ऑन डायल्यूशन. बरोबर आहे. व्हेरिएशन ऑफ लॅम्बडा ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट. समजा मी आता याच्यामध्ये HClच्या जागी ऍसिटिक ऍसिड घेतला. हा जो वरचा रिझल्ट आहे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट साठी आहे. आता मी ऍसिटिक ऍसिड घेतो वीक इलेक्ट्रोलाइट CH3COOH. ऍसिटिक ऍसिड CH3COOH. मला सांगा ऍसिटिक ऍसिड नो डाऊट व्हेन यू ऍड इट इन वॉटर it dissociate and form acetate ion and H+ ion. म्हणजे जेव्हा कॉन्सन्ट्रेशन 1 मोलर आहे, रिमेंबर दॅट द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा इज व्हेरी लो, 22 आहे समजा फक्त. सी ॲज कम्पेअर टू द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा फॉर वीक इलेक्ट्रोलाइट फॉर सेम कॉन्सन्ट्रेशन इज व्हेरी लो. त्याचं रिझन तुम्हाला लगेच कळेल का? बिकॉज वीक इलेक्ट्रोलाइट इज दिस ॲसिटिक ॲसिड. It does not dissociate completely. Its extent of dissociation is very less. म्हणजे very few ions are present and maximum molecules are present in undissociated form. कळतं सर्वांना? आणि याची पहिली जी व्हॅल्यू आहे ती फार स्मॉल आहे. आता वॉटर ऍड करा प्रत्येक वेळेस. व्हेन यू ऍड द वॉटर कॉन्सन्ट्रेशन डिक्रीजेस, म्हणजे डायल्युशन इन्क्रीजेस, व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा इन्क्रीजेस. ही 25 होईल. त्याच्यानंतर 0.01 मोलर ही 32 होईल. त्याच्यानंतर 0.01 मोलर या ठिकाणी 55 होईल. लाईक दिस. जर का स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असता, स्ट्रॉंग जसं की वरची केस जी HCl साठी होती, वेन द कॉन्सन्ट्रेशन इज 10⁻⁴ मोलर म्हणजे 0.001 मोलर, at that time the highest value of lambda is obtained for strong electrolyte. Remember that for weak electrolyte at same concentration, that is 10⁻⁴ molar or 0.001 molar, this value of lambda is very very low as compared to the highest value of lambda for this weak electrolyte. या weak electrolyte ची जी highest value असणार आहे ना, अजून मिळाली नाही आपल्याला, त्या मानाने ही व्हॅल्यू तर अजून फार कमी आहे. ज्या कॉन्सन्ट्रेशनला स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट हायेस्ट व्हॅल्यू देत होता, त्या कॉन्सन्ट्रेशनला वीक इलेक्ट्रोलाइटची जी व्हॅल्यू आहे लॅम्बडाची, ती हायेस्ट व्हॅल्यूपेक्षा फार कमी आहे. मीन्स दिस इज नॉट द लॅम्बडा 0 और लॅम्बडा इन्फिनिटी. व्हाय? बिकॉज इफ वी डायल्यूट इट अगेन, याच्यात आणखी वॉटर ऍड करा, ही व्हॅल्यू वाढतच जाते. म्हणजे यू हॅव टू कंटिन्यू दिस प्रोसेस. रिमेंबर दॅट टू गॉट द हायेस्ट व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा 0, you have to continue this dilution process for very long time. का? कारण तुम्ही ऑलमोस्ट मोस्ट ऑफ द मॉलिक्युल आर अनडिसोसिएटेड. तुम्ही वॉटर ऍड करा, थोडासा ऍसिटिक ऍसिड डिझॉल्व होईल, लॅम्बडा वाढेल. आणखी वॉटर ऍड करा, अगेन इट डिसोसिएट, अगेन ऍड द वॉटर, अगेन इट डिसोसिएट. For complete dissociation, when we got the highest value, when that electrolyte is completely dissociated, remember that it is weak, it does not dissociate completely easily. You have to continue the dilution process for very long time for its complete dissociation. म्हणजे you have to continue this process for very long time. त्याच्यानंतर तो लॅम्बडा 0 मिळणार आहे. काय बोलतोय मी? कळतं सर्वांना? म्हणजे या वीक इलेक्ट्रोलाइट साठी मला असं लिहिता येईल, ऑन डायल्युशन value of lambda increases very slowly. बघा, स्लोली इन्क्रीज होतोय तो. बरोबर. द हायेस्ट व्हॅल्यू किंवा द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा 0 फॉर this electrolyte is obtained by dilution for very long time.
म्हणजे फार वेळ डायल्युशन करावं लागेल तुम्हाला, तेव्हा कुठे ती लॅम्बडा झिरोची व्हॅल्यू मिळणार आहे. स्ट्रॉंगचं असं होतं का बघा, तिसऱ्या स्टेपमध्येच आपल्याला हायेस्ट व्हॅल्यू मिळाली होती. का? कारण तो स्ट्रॉंग ऑलमोस्ट डिसोसिएट झालेला होता, आधीच तो डिसोसिएटेड फॉर्ममध्ये. त्याचे अनडिसोसिएटेड फार कमी होते, याचे अनडिसोसिएटेड फार जास्त आहे. आणि हा डिसोसिएट इझिली होतच नाही, त्याच्यामुळे तुम्ही वॉटर ॲडच करत राहा, लॅम्बडा वाढत राहील, हळूहळू वाढेल. तुम्हाला हायेस्ट व्हॅल्यू पाहिजे तर मग फार वेळेसाठी तुम्हाला डायल्युशन करावं लागेल. याचा जो ग्राफ येतो मग लॅम्बडा व्हर्सेस सीचा, तो ग्राफ असा येतो बघा, सी दिस वन. दॅट इज नॉट अ लिनियर ग्राफ, दॅट ग्राफ इज दिस वन इन दिस वे. हे कोणासाठी आहे? वीक इलेक्ट्रोलाइटसाठी, वीक इलेक्ट्रोलाइट. मग कॅन वी यूज द एक्स्ट्रापोलेशन मेथड टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा झिरो फॉर वीक इलेक्ट्रोलाइट? नो. कारण ही काय स्ट्रेट लाईन नाहीये की तुम्हाला दोन व्हॅल्यूज जरी माहिती असतील लॅम्बडाच्या तर ते पॉईंट ड्रॉ करा आणि त्याच्यातनं ग्राफ प्लॉट करा, असं नाही चालणार. ते केव्हा चालतं? लिनियर ग्राफ असेल तर. हा लिनियर नाहीये, हा कर्व आहे, कर्व आहे असा. म्हणजे वी कॅनॉट फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा झिरो ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट बाय एक्स्ट्रापोलेशन मेथड. आपण एक्स्ट्रापोलेशन मेथडने वीक इलेक्ट्रोलाइटचा लॅम्बडा झिरो कॅल्क्युलेट करू शकत नाही. ते एक्स्ट्रापोलेशन कोणासाठी आहे? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटसाठी आहे. एक्स्ट्रापोलेशन इथे लिहितो मी, एक्स्ट्रापोलेशन कोणासाठी? फक्त स्ट्रॉंग. वीकसाठी का नाही? का? कारण एक्स्ट्रापोलेशन मेथडसाठी तुमचा ग्राफ स्ट्रेट लाईन पाहिजे. म्हणजे दोन जरी पॉईंट असतील तर त्याच्यातनं पास होणारी स्ट्रेट लाईन ग्राफ लाईन काढायची, वाय इंटरसेप्ट पाहायचा. म्हणजे आता आपल्याजवळ प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे. काय प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे? इट इज डिफिकल्ट टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा झिरो फॉर वीक इलेक्ट्रोलाइट. का बरं डिफिकल्ट? वरचं का बरं इझी? कारण ते एक्स्ट्रापोलेशन मेथड वापरता येईल. कुठलेही दोन ऑब्झर्वेशन माहिती पाहिजे, टू व्हॅल्यूज ऑफ लॅम्बडा ॲट टू डिफरंट कॉन्सन्ट्रेशन. मी कालही सांगितलं होतं कसं मिळवायची व्हॅल्यू, आजही सांगितलं इथे ग्राफ प्लॉट करून. हेच जर का वीक इलेक्ट्रोलाइटसाठी असेल तर आपल्याला एक्स्ट्रापोलेशन मेथड नाही वापरता येणार, कारण त्याचा ग्राफ स्ट्रेट लाईन नाहीये, कर्व आहे. कळतंय ना? म्हणजे तुम्हाला जर का लॅम्बडा झिरोची व्हॅल्यू पाहिजे असेल सध्या फॉर वीक इलेक्ट्रोलाइट, तुम्हाला प्रॅक्टिकलीच जावं लागेल. प्रत्येक वेळेस वॉटर ॲड करा, लॅम्बडा कॅल्क्युलेट करा, वॉटर ॲड करा, लॅम्बडा कॅल्क्युलेट करा, म्हणजे प्रॅक्टिकल करा. व्हिटस्टोन ब्रिज पुढे शिकायचंय आपल्याला. प्रत्येक वेळेस लॅम्बडा कॅल्क्युलेट करायचं म्हणजे प्रॅक्टिकल. आणि मी सांगितलं हे लॉंग टाइम चालणार आहे. म्हणजे प्रॉब्लेम क्रिएट झालाय ना. एकतर लॅम्बडा झिरो कॅल्क्युलेट करायचा असेल वीकचा तर यू हॅव टू कॅरीड आउट द एक्सपेरिमेंट एव्हरी स्टेप अँड नंबर ऑफ स्टेप्स आर देअर. Such problem is not for strong electrolyte because we can use the extrapolation method for that. म्हणजे प्रॉब्लेम कोणत्या इलेक्ट्रोलाइटचा आलेला आपल्याला? स्ट्रॉंग और वीक इलेक्ट्रोलाइटचा. इट इज डिफिकल्ट टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा झिरो और लॅम्बडा इन्फिनिटी फॉर वीक इलेक्ट्रोलाइट because we cannot use extrapolation method. But this problem was solved by again Kohlrausch. कोहलरॉच ने हा प्रॉब्लेम सॉल्व केला आपला. Even though we can't calculate the value of lambda zero of weak electrolyte by extrapolation, extrapolation is applicable only for strong electrolyte. But Kohlrausch gives a law, Kohlrausch law. If we know that Kohlrausch law, if you use that Kohlrausch law, by using that Kohlrausch law, you can calculate the lambda zero of weak electrolyte also without doing the experiment number of times. प्रत्येक स्टेपला एक्सपेरिमेंट न करता सुद्धा आपल्याला वीक इलेक्ट्रोलाइटचा लॅम्बडा झिरो कॅल्क्युलेट करता येईल. त्याच्यासाठी फक्त आपल्याला काय माहिती पाहिजे? कोहलरॉच लॉ. आधी तुम्हाला प्रॉब्लेम काय आलाय ते क्लिअर पाहिजे. प्रॉब्लेम काय झाला इथे ते क्लिअर झालं पाहिजे. कॅन देर इज एनी प्रॉब्लेम टू फाइंड आउट द लॅम्बडा झिरो ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट? नो. एक्स्ट्रापोलेशन मेथड, टू ऑब्झर्वेशन, यू कॅन ग्राफिकली यू कॅन फाइंड आउट द लॅम्बडा झिरो. वाय इंटरसेप्ट म्हणजे लॅम्बडा झिरो असतो. But for weak electrolyte, the graph is not linear. Curve है तो. So we cannot use extrapolation. To find out the highest value of lambda zero, you have to carry out the experiment after every dilution steps. तो एक्सपेरिमेंट केव्हा संपेल? जेव्हा तुमचा लॅम्बडा झिरो किंवा लॅम्बडाची व्हॅल्यू चेंज होणार नाही तेव्हा. तिथपर्यंत एक्सपेरिमेंट करायचे. पण कोहलरॉचने हा प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे. मी सांगितलं कसा सॉल्व केला त्यासाठी आपल्याला कोहलरॉच लॉ लागेल. पण आधी हे क्लिअर पाहिजे की प्रॉब्लेम आलाय आपल्याला वीक इलेक्ट्रोलाइटसाठी, त्याचा लॅम्बडा झिरो आता कॅल्क्युलेट करता येत नाहीये.
करायचा असेल तर भरपूरदा एक्सपेरिमेंट करावे लागतील, प्रत्येक स्टेपला एक्सपेरिमेंट करावं लागेल. मग आधी आपल्याला कोहलरॉच लॉ काय ते बघावं लागेल, ते शिकावं लागेल. त्याच्यानंतर मग आपण वीक इलेक्ट्रोलाइटचा लॅम्बडा झिरो कसा कॅल्क्युलेट करतात ते बघू. बरोबर आहे, पण या गोष्टी कळाल्या असतील असं एक्सपेक्ट करतो मी. तर पुढे जाऊ याचं मग कोहलरॉच लॉ. गरज काय कोहलरॉच लॉची, ती जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तो कोहलरॉच लॉ समजण्यात काय अर्थ नाही. आणि मी सांगितलं की वाय वी आर गोइंग टू स्टडी द कोहलरॉच लॉ, बिकॉज वन प्रॉब्लेम इज केम हिअर. वी कॅनॉट फाइंड आउट द लॅम्बडा झिरो ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट by extrapolation. We have to carry out the experiment at every step to find out the lambda zero for weak electrolyte, and that is not convenient. ते convenient ने प्रत्येक स्टेपला एक्सपेरिमेंट करायचं असं. स्ट्रॉंगला प्रत्येक स्टेपला करावं लागला का, दोनदा एक्सपेरिमेंट केला फक्त आपण आणि त्याच्यावरनं लॅम्बडा झिरोची व्हॅल्यू शोधली बाय प्लॉटिंग अ ग्राफ. इथे ग्राफ होता तो, बरं ना. नाउ लेट अस सी व्हॉट इज दॅट कोहलरॉच लॉ. कोहलरॉच लॉ. काय कोहलरॉच लॉ बघा, लक्ष द्या. सिपाय कन्सिडर हिअर, स्टेटमेंट मी नंतर लिही, आधी कोहलरॉच लॉ काय सांगतोय ते बघू. सिपाय कन्सिडर हिअर 1 molar KCl solution which contain K plus and Cl minus ions. Right? Second solution is a KBr solution. K plus and Br minus ions are there. 1 molar concentration आहे, इथेही 1 molar आहे. Right? Now as both the solution contain ions, means both are electrolytic conductor, दोघंचे दोघं इलेक्ट्रोलिटिक कंडक्टर आहेत. म्हणजे both the solution has conductance. Suppose 1 mole KCl and 1 mole KBr is present in them, म्हणजे conductance of that solution is a conductivity आहे ना. दोघांच्या सोल्युशनचा कंडक्टन्स म्हणजे काय, नॉट कंडक्टिव्हिटी, मोलर कंडक्टिव्हिटी. Conductance of both the solution is a molar conductivity because 1 mole of solute is present in them, 1 mole dissolved electrolyte is present in them. Remember that the molar conductivity of this solution, म्हणजे molar conductivity of KCl solution is the sum of molar conductivity of cation and molar conductivity of anion. मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ कटायन अँड मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ अनायन. कटायनची मोलर कंडक्टिव्हिटी अशी दाखवली जाते, लॅम्बडा झिरो ऑफ के प्लस. आता सिम्बॉल बदलला बघा लॅम्बडाचा. जेव्हा तुम्हाला इलेक्ट्रोलाइटची मोलर कंडक्टिव्हिटी द्यायची तेव्हा हा सिम्बॉल घ्यायचा आहे लॅम्बडाचा, आणि जेव्हा स्पेसिफिक कटायन द्यायचा आहे तेव्हा हा सिम्बॉल घ्यायचा आहे लॅम्बडाचा, लॅम्बडा ऑफ के प्लस. म्हणजे मोलर कंडक्ट, ही मोलर कंडक्टिव्हिटीज आहे. दिस इज ऑल्सो मोलर कंडक्टिव्हिटी, इट इज ऑल्सो मोलर कंडक्टिव्हिटी, बट दिस इज अ मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ इलेक्ट्रोलाइट अँड दिस इज मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ आयन. माझ्या सोल्युशनची मोलर कंडक्टिव्हिटी म्हणजे काय, मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ के प्लस प्लस मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ Cl मायनस, लाईक दिस. कळतं सर्वांना. Here also molar conductivity of KBr is equal to molar conductivity of K plus plus molar conductivity of Br minus. बरोबर. दोघं सोल्युशन मध्ये कुठली गोष्ट कॉमन आहे, कुठली गोष्ट कॉमन आहे, K प्लस कॉमन आहे, कटायन कॉमन आहे दोघांमध्ये. कळतं सर्वांना. Now remember that these ions has their own molar conductivity and it is represented by this symbol lambda K plus plus lambda Cl minus, and sum of them is nothing but molar conductivity of solution. म्हणजे हे असं आहे. इथे 1 मोल K प्लस आहे,
इथेही 1 मोल के प्लस आहे, दोघं ठिकाणी 1 मोल के प्लस आहेत. समजा जी काय क्वांटिटी असेल सेम आहे. इफ आय से की मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ के प्लस हियर इज लॅम्बडा के प्लस इज सपोज 230 सिमेन्स पर मीटर स्क्वेअर पर मोल. Number of K plus in both the solution are same. Number of ions of K plus in both the solution are same. If I say कि molar conductivity of this cation in first solution is 230 and I ask what is the molar conductivity of K plus in second solution, दोघंही स्ट्रॉंग आहेत, दोघांमध्ये नंबर ऑफ K plus आयन सेम आहे. सो मोस्ट ऑफ यू थिंक दॅट कि molar conductivity of K plus in first solution and that of K plus in second solution are also same. But no, molar conductivity of K plus in first solution and K plus in second solution is different. इथे ती सपोज आम्ही काहीतरी व्हॅल्यू घेतो, इट इज 210, इट इज सिमेन्स मीटर स्क्वेअर पर मोल, लाईक दिस. तुम्ही म्हणाल दोघंही स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहेत, दोघांमध्ये के प्लस आयन आहे, नंबर ऑफ के प्लस आयन सेम आहेत दोघांचे. ॲज वी से की मोलर कंडक्टिव्हिटी डिपेंड्स ऑन नंबर ऑफ आयन्स, हियर नंबर ऑफ आयन्स इन बोथ द सोल्युशन आर सेम, सो व्हाय द मोलर कंडक्टिव्हिटीज ऑफ दॅट कटायन्स आर डिफरंट. काहींना रिझन कळालं असेल. रिझन हे आहे की द कोआयन म्हणजे त्याचा नेबर, the co-ion of K plus in first solution is Cl minus and co-ion of K plus in second solution is Br minus. Remember that molar conductivity not only depends on the number of K plus or number of ion, it also depends on its freedom for motion. हा जितक्या फ्रीली इथे मूव्ह होतो तितक्याच फ्रीली हा होईल असं नाही. का? बिकॉज इंटरॅक्शन बिटवीन के प्लस अँड Cl मायनस अँड के प्लस अँड Br मायनस इज नॉट सेम. याचा को आयन Cl मायनस आहे, याचा को आयन Br मायनस आहे. त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन्स असतात, अट्रॅक्शन्स असतात. समजा इथे जर का स्ट्रॉंग अट्रॅक्शन आहे, इथल्यापेक्षा, तर हा के प्लस जो आहे तो फ्रीली नाही मूव्ह होणार. त्याच्यात डिस्टर्बन्सेस येतील, रेजिस्टन्स येईल, त्याच्यामुळे त्याचा कंडक्टन्स जो आहे तो कमी होऊ शकतो. जर का अट्रॅक्शन स्ट्रॉंग असेल तर इथल्यापेक्षा, वीक असेल अट्रॅक्शन तर दिस के प्लस फ्री इझिली. That's why its ability to carry the electricity is more. That means its conductance is more. That means its molar conductivity is more. म्हणजे मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ आयन इज अफेक्टेड बाय इट्स को-आयन, असा त्याचा अर्थ आहे. That's why even though K plus are present, even though number of ions are same, still molar conductivities are different because co-ions are different. तर कोलरॉचने काय, आधी हे कळायला पाहिजे तुम्हाला. तर कोलरॉचने काय सांगितलं बघा की सी इफ यू वांट टू इक्वलाइज the molar conductivities of K plus in first solution and K plus in second solution, जर का तुम्हाला दोघं सोल्युशनच्या K plus ची मोलर कंडक्टिव्हिटी सारखी पाहिजे असेल तर यू हॅव टू टेक द इनफायनाइट डायल्युटेड सोल्युशन ऑफ बोथ द इलेक्ट्रोलाइट. म्हणजे हे जे सोल्युशन असं 1 मोलर नको, इनफायनाइट डायल्युटेड सोल्युशन घ्या. इनफायनाइट डायल्युटेड करतं ना, it is that solution in which ions are not increases even on further dilution. त्याला आपण इनफायनाइट डायल्युटेड म्हणतो. बघितलं ना आपण, थोड्या वेळापूर्वी बघितलंय, काली बघितलंय. म्हणजे तुम्ही याला काय करायचंय, वॉटर ऍड करा, इनफायनाइट डायल्युटेड सोल्युशन तयार करायचं की आता के प्लस Cl मायनस वाढणार नाही, इथे के प्लस Br मायनस वाढणार नाही, डायल्युशन जरी केलं तरी. आणि जर का इनफायनाइट डायल्युटेड सोल्युशन केलं असेल तुम्ही, आणि आता जर का लॅम्बडा 0 घेतला के प्लसचा, इथे जर का तो 250 येत असेल तर इथे सुद्धा तो 250 येईल, लक्षात ठेवायचं. इनफायनाइट डायल्युटेड नव्हते आधी, म्हणून त्यांच्या मोलर कंडक्टिव्हिटीज डिफरंट होत्या. पण आता मी दोघं सोल्युशन काय केले, इनफायनाइट डायल्युटेड केलेले. मग त्याच्यात वॉटर ऍड केलेलं आहे. कुठपर्यंत ऍड केलेलं आहे की जेणेकरून मोलर कंडक्टिव्हिटी याच्यानंतर वाढणार नाही.
इव्हन ऑन डायल्युशन मोलर कंडक्टिव्हिटी डज नॉट चेंज. त्याला म्हणतो आपण इनफायनाईट डायल्युटेड. हे दोघं जर का इनफायनाईट डायल्युटेड सोल्युशन असतील तर मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ के प्लस इन फर्स्ट बीकर अँड के प्लस इन सेकंड बीकर इज सेम. म्हणजे इन इनफायनाईट डायल्युटेड सोल्युशन मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ आयन इज नॉट अफेक्टेड बाय इट्स को आयन. सारखे आहेत का को आयन? नाही, पण मोलर कंडक्टिव्हिटी सारखी आहे. केव्हा? इनफायनाईट डायल्युटेड मध्ये. आधी डिफरंट होती कारण आधी इनफायनाईट डायल्युटेड नव्हतं. काय बोलतोय मी कळतं सर्वांना? म्हणजे आता जर का तुम्हाला इथे माहिती जरी नसतं ना की व्हॉट इज द मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ के प्लस इन सेकंड इनफायनाईट डायल्युटेड सोल्युशन, तर तुम्ही डायरेक्टली हीच व्हॅल्यू घ्यायची असते. यालाच कोलरॉच लॉ म्हणतात. Even though you don't know what is the molar conductivity of K plus in second solution, but as that solution is infinite diluted and we know the molar conductivity of K plus in another infinite diluted solution, then even though the co-ions are different, but the value of molar conductivity of K plus in first solution and second solution is same because both are infinite diluted solution. म्हणजे कोआयन जरी डिफरंट असतील तरी मोलर कंडक्टिव्हिटी सेम असतात. यालाच कोलरॉच लॉ म्हणतात. काय बोललो मी कळालं? म्हणजे अगदी शॉर्टमध्ये कोलरॉच लॉ ज्याला फक्त लर्न करायचं अंडरस्टँडिंग, त्याच्यासाठी काय? इन इनफायनाईट डायल्युटेड सोल्युशन मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ आयन इज नॉट अफेक्टेड बाय इट्स को आयन और नॉट अफेक्टेड बाय अदर आयन. असं म्हणा तुम्ही. सिंपल आहे. इन इनफायनाईट डायल्युटेड सोल्युशन मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ आयन इज नॉट अफेक्टेड बाय इट्स को आयन. स्टेटमेंट तर फार मोठं लिहायचंय आपल्याला जे टेक्स्टबुक मध्ये दिलंय, पण याचं मिनिंग शॉर्ट मध्ये असं होतं, लक्षात ठेवायचं. आधी होते का सेम? नाही. का? कारण इनफायनाईट हा झिरो आला म्हणजे इनफायनाईट डायल्युटेड. लिहिला बघा मी झिरो. आयनच्या वेळेस तो झिरो वर दाखवतात, इलेक्ट्रोलाइटला झिरो खाली दाखवतात. म्हणजे मी असं लिहू शकतो आता लॅम्बडा झिरो ऑफ KCl इज इक्वल टू लॅम्बडा झिरो ऑफ K प्लस प्लस लॅम्बडा झिरो ऑफ Cl मायनस. हे कुठे? इनफायनाईट डायल्युटेड सोल्युशन मध्ये. कळतंय ना? हा के प्लस जो आहे हा KCl चीच व्हॅल्यू पाहिजे असं काही नाही. तुम्ही KBr, KI, KNO3 इनफायनाईट डायल्युटेड आहे, तिथल्या के प्लस ची जरी व्हॅल्यू इथे पुट केली तरी चालेल. हा Cl मायनस KCl चाच पाहिजे असं काही नाही. NaCl बरं ना, किंवा CaCl2 वगैरे जे काय असतील इनफायनाईट डायल्युटेड पाहिजे, तिथली Cl मायनस ची व्हॅल्यू जरी इथे पुट केली तरी चालेल. काय बोलतोय मी कळतं सर्वांना? याला आपण कोलरॉच लॉ म्हणतोय. म्हणजे मला जर का स्टेटमेंट द्यायचं असेल आता याचं, तर काय ते की इन कुठे ऍप्लिकेबल आहे कोलरॉच लॉ? इनफायनाईट डायल्युटेड सोल्युशन. मी आधीच सांगितलं इन इनफायनाईट डायल्युटेड solution. In infinite diluted solution, ions are migrated. म्हणजे मूव. Ions are migrated independently on their co-ions. म्हणजे या कटायनचा किंवा अनायनचा मूव्ह होताना एकमेकांवर कुठलाही इफेक्ट होत नाही. दे आर इंडिपेंडंट ऑन इच अदर इन देअर मायग्रेशन. मी आधी काय बोललो होतो, हे स्ट्रॉंग अट्रॅक्शन असेल तर हा स्लो मूव्ह होईल, वीक अट्रॅक्शन असेल तर फास्ट होईल. पण केव्हा? जर का सोल्युशन इनफायनाईट डायल्युटेड नसेल तर. आणि इनफायनाईट डायल्युटेड असेल तर या अट्रॅक्शनचा त्यांच्या मुवमेंटवर कुठलाही परिणाम होत नाही. तेच लिहिलं मी. इन इनफायनाईट डायल्युटेड सोल्युशन आयन्स आर मायग्रेटेड इंडिपेंडेंटली ऑफ देअर को आयन्स and gave their own contribution in molar conductivity. गिव्ह देअर ओन क्वांटिटी. ही फिक्स आहे व्हॅल्यू आता के प्लसची, कुठे गेलात तरी फक्त इनफायनाईट डायल्युटेड पाहिजे म्हणून ती ओन व्हॅल्यू आहे, त्याची फिक्स आहे ती. गिव्ह देअर ओन कॉन्ट्रीब्युशन इन मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ सोल्युशन इरिस्पेक्टिव्ह
irrespective of their क्या irrespective of other ions like this. म्हणजे अदर आयन Cl असो का Br असो त्याची ओन व्हॅल्यू आहे ती ठरलेली आहे. कळतंय? याला म्हणतो आपण कोलरॉच लॉ. In infinite diluted solution, ions are migrated independently of their co-ion and gave their own contribution in the molar conductivity of ही व्हॅल्यू इथे पुट करा म्हणजे टोटल मोलर कंडक्टिव्हिटी मिळेल ना. Gave their own contribution in the molar conductivity of solution irrespective of other ions. This is Kohlrausch law. पण महत्वाचं काय? Kohlrausch law is applicable only in infinite diluted solution. याचं एक्झाम्पल जर का द्यायचं झालं तुम्हाला, फॉर एक्झाम्पल मी लिहिलेलंच इथे, हे बघा, लॅम्बडा 0 ऑफ KCl इज इक्वल टू लॅम्बडा 0, आता आयनचा सिम्बॉल बदल, आयनच्या वेळेस लॅम्बडाचा सिम्बॉल बदलेल, लॅम्बडा 0 ऑफ K प्लस प्लस लॅम्बडा 0 ऑफ Cl मायनस, किंवा तुम्ही लॅम्बडा 0 ऑफ CaCl2 घेतलं, काही हे लॅम्बडा 0 ऑफ Ca प्लस 2, पण इथे 2Cl आहे म्हणजे 2 इंटू लॅम्बडा 0 ऑफ Cl मायनस, लाईक दिस. हा 2 आला इथे. म्हणजे इन जनरल जर का लिहायचं असेल आपल्याला, इन जनरल तर असं लिहावं लागतं बघा, सी लॅम्बडा 0 इज इक्वल टू लॅम्बडा 0 ऑफ एनी इलेक्ट्रोलाइट इज इक्वल टू, हा बघा नंबर ऑफ अनायन, इथे 2Cl होते म्हणून हा कोइफिशियंट पुढे आलाय. कटायनचाही असू शकतो कोइफिशियंट, बरं ना, जसं की Al2SO4 थ्राईस म्हणजे ट्वाईस Al लिहितो, म्हणजे N प्लस म्हणजे हा कोइफिशियंट आहे इंटू लॅम्बडा 0 ऑफ कटायन, लॅम्बडा 0 ऑफ कटायनचा सिम्बॉल हे नंबर ऑफ कटायन आहे, प्लस N मायनस इंटू लॅम्बडा 0 ऑफ अनायन. लॅम्बडा 0 प्लस म्हणजे काय? मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ कटायन ॲट इनफायनाइट डायल्युशन. दिस इज अ मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ अनायन ॲट इनफायनाइट डायल्युशन. N प्लस आणि N मायनस म्हणजे नंबर ऑफ कटायन आणि नंबर ऑफ अनायन आहे. जसं की 2 अनायन होते म्हणून इथे 2 आला आहे, 1 कटायन होता म्हणून इथे 1 आलेला आहे. या पद्धतीने फार काय विशेष नाही ते. आता आपल्याला या कोलरॉच लॉचं ॲप्लिकेशन पाहायचं आहे. याचं मेन ॲप्लिकेशन काय आहे? जो आपला मागे प्रॉब्लेम आला होता आपल्याला, तो याच्या आधी काय प्रॉब्लेम आला होता? वी कॅनॉट कॅल्क्युलेट द लॅम्बडा 0 ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट बाय एक्स्ट्रापोलेशन. आपल्याला एक्सपेरिमेंट करावा लागत होता लॉंग टाइम पर्यंत, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागेल. पण तेवढाच नाही याचा सिग्निफिकन्स आहे. देर आर नंबर ऑफ ॲप्लिकेशन ऑफ कोलरॉच लॉ. पहिली गोष्ट, फर्स्ट ॲप्लिकेशन लिहितोय मी, इट हेल्प्स. ॲप्लिकेशन ऑफ कोलरॉच लॉ, ॲप्लिकेशन ऑफ कोलरॉच लॉ. सर्वात पहिली केस लक्ष द्या. समजा मी तुम्हाला सांगितलं की दिस इज अ बीकर कंटेन Na प्लस अँड Cl मायनस आयन. इनफायनाइट डायल्युटेड सोल्युशन घेतोय मी आता, इनफायनाइट डायल्युटेड. इन दिस सोल्युशन लॅम्बडा 0 ऑफ Na प्लस इज 230 सिमेन्स मीटर स्क्वेअर पर मोल. युनिट देत नाही मी. म्हणजे मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ कटायन इन दिस इनफायनाइट डायल्युटेड सोल्युशन ऑफ NaCl इज 230. सेकंड बीकर घेतला मी, सेकंड बीकर, it contain KBr, K plus and Br minus. If I say कि lambda 0 of Br minus in this infinite diluted solution is 200 Siemens meter square per mole. बरोबर. आणि मी जर का तुम्हाला आता विचारलं what is the lambda 0 of NaBr solution, NaBr solution चा lambda 0 सांगा. NaBr मग आपण काय लिहिणार? तसं दाखवलेलं बघा मी, लॅम्बडा 0 ऑफ NaBr हा कॅल्क्युलेट करायचा आहे तुम्हाला. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे, हे सर्व स्ट्रॉंगच आहे. NaCl स्ट्रॉंग आहे, KBr स्ट्रॉंग आहे, NaBr स्ट्रॉंग आहे. इफ आय वांट टू कॅल्क्युलेट द लॅम्बडा 0 ऑफ दिस सोल्युशन, लॅम्बडा 0 ऑफ NaBr सोल्युशन, आपण कसं लिहिणार? लॅम्बडा 0 ऑफ Na प्लस
plus lambda 0 of Br minus. But can we know the lambda 0 of Na plus? Yes, हा बघा. पण काय म्हणतील, हा तर लॅम्बडा 0 ऑफ Na प्लस वेन इट्स कोआयन Cl मायनस आहे, इथे कोआयन Br मायनस आहे. असू द्या ना, कोलरॉच लॉ तेच तर सांगतोय आपल्याला की कोआयन काही असू द्या, ही व्हॅल्यू इथे ना इनफायनाइट डायल्युटेड सोल्युशनची ना, मग इथे तीच व्हॅल्यू असेल, बिकॉज बोथ द सोल्युशन्स आर इनफायनाइट डायल्युटेड. कळतं सर्वांना? म्हणजे याची व्हॅल्यू काय येईल, 230. व्हॉट इज द लॅम्बडा 0 ऑफ Br मायनस 200. असं नाही विचार करायचं याचा कोआयन K प्लस आहे, इथे Br मायनस कोआयन Na प्लस आहे, काही असू द्या, दोघं सोल्युशन इनफायनाइट डायल्युटेड आहे ना, म्हणजे इथली Br मायनसची व्हॅल्यू ही व्हॅल्यू सारखीच असेल. म्हणजे काय येईल, 200 म्हणजे 430. मला सांगा आपण कुठलं याला प्रॅक्टिकल केलेले आहेत तुम्ही? याला प्रॅक्टिकल केलं का? नाही. As you know the lambda 0 of Na plus when its coin is Cl minus, you know the lambda 0 of Br minus when its coin is K plus, then from that values of lambda 0 of Na plus and Br minus you can find out the lambda 0 of NaBr just by taking the addition. म्हणजे प्रत्येक आयनच्या लॅम्बडा 0च्या व्हॅल्यूज ठरलेल्या आहेत. त्या व्हॅल्यूज पुट करा, यू गॉट द लॅम्बडा 0 ऑफ एनी स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. कळतं सर्वांना? इथे प्रॅक्टिकल केलेलं आहे तुम्ही, एक्स्ट्रापोलेशन वगैरे केलेलं आहे. इथे करण्याची आवश्यकता नाही. काय बोलतोय मी? कळतं सर्वांना? म्हणजे तुम्हाला इथे सांगता येईल, सी हिअर पहिली केस स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट साठी, इट हेल्प्स टू कॅल्क्युलेट लॅम्बडा 0. चालेल ना असं लिहिलं तर? म्हणजे मोलर कंडक्टिव्हिटी ॲट इनफायनाइट डायल्युशन ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. कसं? लॅम्बडा 0 ऑफ NaCl, मी वेगळं चेंज केला आता, NaCl घेतला, इज इक्वल टू लॅम्बडा 0 ऑफ Na प्लस प्लस लॅम्बडा 0 ऑफ Cl मायनस. Na प्लस काय या NaClचाच पाहिजे असं आहे का? नाही. जसं की मी हा Na प्लस लिहिला, ही व्हॅल्यू काय मी या NaBr पासून घेतली का? नाही, NaCl पासून घेतलेली आहे. तसं हा Na प्लस काय NaCl मधल्या सोल्युशनचाच पाहिजे असं काय नाही. तुम्ही कुठूनही आणू शकता त्याला, Cl मायनस कुठेही घेऊ शकतात व्हॅल्यू. KCl मधल्या Cl मायनसची व्हॅल्यू पुट करू शकतात, CaCl2च्या Cl ची व्हॅल्यू पुट करू शकतात. ही पहिली केस झाली. इट हेल्प्स टू कॅल्क्युलेट द लॅम्बडा 0 ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. आता सेकंड केस महत्वाची आपल्याला कुठली? इट हेल्प्स टू कॅल्क्युलेट द लॅम्बडा 0 ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट, ज्याच्यासाठी तर आपण कोलरॉच लॉ ऍक्च्युअली घेतलेला आहे. सेकंड केस, सी, इट हेल्प्स टू कॅल्क्युलेट लॅम्बडा 0 ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट from values of lambda 0 of strong electrolyte. म्हणजे जर का तुम्हाला स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटच्या लॅम्बडा 0च्या व्हॅल्यूज माहिती असतील तर त्या व्हॅल्यूज वरनं वीक इलेक्ट्रोलाइटच्या व्हॅल्यू शोधता येतात. कसं काय? मी ते एक्झाम्पल घेऊन एक्सप्लेन करतो. सपोज वी हॅव टू फाइंड आउट द लॅम्बडा 0 ऑफ ऍसिटिक ऍसिड. इथे एक्झाम्पल लिहितोय मी. सपोज वी हॅव टू फाइंड लॅम्बडा 0 ऑफ ऍसिटिक ऍसिड फ्रॉम लॅम्बडा 0 ऑफ सोडियम एसिटेट CH3CONA जो स्ट्रॉंग है, देन लैम्बडा 0 ऑफ HCl एंड लैम्बडा 0 ऑफ NaCl लाइक दिस. एसिटिक ऍसिड वीक आहे, त्याची व्हॅल्यू शोधायची आहे. कशापासून? फ्रॉम लैम्बडा 0 ऑफ द स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. सोडियम एसिटेट साल्ट है, स्ट्रॉंग है. HCl स्ट्रॉंग एसिड है, NaCl साल्ट है, स्ट्रॉंग है. यांच्या व्हॅल्यूज तुम्हाला माहिती आहे, त्या कॅल्क्युलेट करता येतात. कोणाच्या? लॅम्बडा 0 ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. कशा? एक्स्ट्रापोलेशन. 2 ऑब्झर्वेशन घ्यायचे, ग्राफ प्लॉट करायचा, एक्स्ट्रापोलेशनने प्रत्येकाची व्हॅल्यू मिळेल. वीक साठी नाही एक्स्ट्रापोलेशन लागत, तेच तर करायचं आहे आता आपल्याला. बरोबर आहे?
आता नाऊ आय अरेंज दी स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट इन स्पेसिफिक सिक्वेन्स. आता एका विशिष्ट वेने मी अरेंज करतोय बघा हे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. सी हिअर नाऊ लक्ष द्या. ह्या ऍसिटिक ऍसिड वीक इलेक्ट्रोलाइट कडे बघायचं. याचे दोन आयन आहेत, ऍसिटेट आणि H प्लस. हा बघा ऍसिटेट आणि H प्लस. माहिती ना ऍसिटिक ऍसिडचं डिसोसिएशन होतं, ऍसिटेट आयन आणि H प्लस मिळतात आपल्याला. मग ऍसिटेट आयन असणारा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट बघा हा ऍसिटेट आयन असणारा. म्हणजे मी याला असं लिहितोय आता लॅम्बडा 0 ऑफ सोडियम ऍसिटेट. ऍसिटेट आयन आला बघा. आता कोण पाहिजे H असणारा स्ट्रॉंग बघा HCl आहे, मग त्याला ऍड करा कारण ऍसिटेट आणि H एकत्र पाहिजे ना आपल्याला, ऍड करायचे. प्लस लॅम्बडा 0 ऑफ HCl. आपल्याला कुठले आयन पाहिजे होते, ऍसिटेट आणि H. हा बघा ऍसिटेट आणि H आले, पण Na नको आहे आपल्याला, Cl नको आहे. मग Na आणि Cl कंबाईन झाले तर NaCl होईल, म्हणजे मायनस करायचं लॅम्बडा 0 ऑफ NaCl लाईक दिस. कळतंय सर्वांना. लॅम्बडा 0 ऑफ सोडियम ऍसिटेट प्लस लॅम्बडा 0 ऑफ HCl मायनस लॅम्बडा 0 ऑफ NaCl. कळतंय ना. इज इक्वल टू, याला लिहायचं आता पुढे, इज इक्वल टू आपण सांगितलं लॅम्बडा 0 ऑफ KCl इज लॅम्बडा 0 ऑफ K प्लस प्लस Cl मायनस त्याचे आयन्स. सोडियम ऍसिटेटचे आयन काय विले, लॅम्बडा 0 ऑफ ऍसिटेट आयन CH3COO मायनस प्लस लॅम्बडा 0 ऑफ Na प्लस. सोडियम ऍसिटेट असं लिहिणार ना, ऍसिटेट प्लस Na प्लस. आता आयन म्हणून मी सिम्बॉल बदलवला लॅम्बडाचा. नाव लॅम्बडा 0 ऑफ HCl प्लस लॅम्बडा 0 ऑफ H प्लस लॅम्बडा 0 ऑफ Cl मायनस लॅम्बडा 0 ऑफ NaCl म्हणजे मायनस लॅम्बडा 0 ऑफ Na प्लस मायनस लॅम्बडा 0 ऑफ Cl मायनस. बरोबर आहे. फक्त मी आयोनायझेशन केलंय त्याचं. आयन्सच्या मोलर कंडक्टिव्हिटीज लिहिलेल्या आहेत बाय कोलरॉच लॉ. याच्यात काही गोष्टी कॅन्सल होतील. आता कुठल्या गोष्टी कॅन्सल होतील, सी लॅम्बडा 0 ऑफ Na प्लस आणि ते मायनस आहे लॅम्बडा 0 ऑफ Na प्लस, हे कॅन्सल झालेत. तुम्ही ना कॅन्सल कसं काय करतायत तुम्ही, हा तर लॅम्बडा 0 ऑफ Na प्लस आहे व्हेन इट्स कोआयन इज ऍसिटेट आयन, आणि लॅम्बडा 0 ऑफ Na प्लस आहे व्हेन इट्स कोआयन इज Cl मायनस. हाऊ यू कॅन कॅन्सल, तोच तर कोलरॉच लॉ आहे. आपण इथे कोलरॉच लॉ वापरतोय की इथली व्हॅल्यू आणि इथली व्हॅल्यू सारखीच असणार आहे जरी को आयन डिफरंट असले तरी, बिकॉज सोल्युशन इज इनफायनाइट डायल्युटेड. म्हणून कॅन्सल करू शकता, ते लक्षात ठेवायचं. जर काही इनफायनाइट डायल्युटेड नसतं तर इवन दो हियर इज प्लस लॅम्बडा 0 ऑफ Na प्लस आणि इट इज अ मायनस लॅम्बडा 0 ऑफ Na मायनस, सो Na प्लस स्टील यू कॅन नॉट कॅन्सल करता आले नसते. केव्हा कॅन्सल करता येतात, इनफायनाइट डायल्युटेड असतील तरच या दोघांच्या व्हॅल्यूज सेम आहे. सिमिलरली लॅम्बडा 0 ऑफ Cl मायनस, हा बघा लॅम्बडा 0 ऑफ Cl मायनस, अगेन लॅम्बडा 0 ऑफ Cl मायनस, कॅन्सल झाले ते. जरी को आयन डिफरंट आहे, इथे Cl मायनसचा को आयन H प्लस आहे, Cl मायनस आयनचा को आयन Na प्लस आहे, तरी कॅन्सल होतील कारण व्हॅल्यू सेम आहेत, कारण इनफायनाइट डायल्युटेड आहे. काय राहिलं मग शिल्लक इथे, इज इक्वल टू काय, लॅम्बडा 0 ऑफ CH3COO मायनस प्लस लॅम्बडा 0 ऑफ H प्लस. मग सांगा लॅम्बडा 0 ऑफ ऍसिटेट प्लस H प्लस म्हणजेच काय, लॅम्बडा 0 ऑफ CH3COOH. ऍसिटेट आयन आणि H प्लस आयन म्हणजेच ऍसिटिक ऍसिड ना, बरोबर आहे का. या दोघांना ऍड केलेले आपण, म्हणजे फायनली काय झालं तुमचं, लॅम्बडा 0 ऑफ ऍसिटिक ऍसिड इज इक्वल टू दिस वन. म्हणजेच मी असं लिहू शकतो दॅट इज लॅम्बडा 0 ऑफ ऍसिटिक ऍसिड, त्याला आधी लिहितोय मी लॅम्बडा 0 ऑफ ऍसिटिक ऍसिड इज इक्वल टू, खाली लिहावं लागेल थोडं आपल्याला, लॅम्बडा 0 ऑफ ऍसिटिक ऍसिड इज इक्वल टू हे ना सर्व काय काय ते, लॅम्बडा 0 ऑफ CH3COO प्लस लॅम्बडा 0 ऑफ HCl मायनस लॅम्बडा 0 ऑफ NaCl. सी दिस वन. बघा कॅल्क्युलेट केलं तुम्ही काय, लॅम्बडा 0 ऑफ ऍसिटिक ऍसिड कशापासनं, लॅम्बडा 0 ऑफ सोडियम ऍसिटेट
लॅम्बडा झिरो ऑफ HCl आणि लॅम्बडा झिरो ऑफ NaCl या व्हॅल्यूज दिलेल्या असतात आपल्याला. एक्झाम्पल आहे त्याच्यावरती. या व्हॅल्यूज दिलेल्या असतात आपल्याला. का? कारण ते स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहेत, त्यांच्या व्हॅल्यूज नोन आहेत, एक्स्ट्रापोलेशनने कॅल्क्युलेट करता येतात. आणि तिघांच्या व्हॅल्यूवरनं काय मिळालं तुम्हाला? लॅम्बडा झिरो ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट ॲसिटिक ॲसिड. कळतं सर्वांना? हे ॲप्लिकेशन आहे त्याचं. याच्यावर एक्झाम्पल पाहिजेत आपल्याला पुढे. समजा तुम्हाला जर का सांगितलं असतं, मी एखादं एक्झाम्पल दिलं, बघा लक्ष द्या, आपल्याला तिसरी केसी घ्यायची आहे पण इथे एक एक्झाम्पल लिहितोय मी. सपोज यू हॅव टू कॅल्क्युलेट द लॅम्बडा झिरो ऑफ NH4OH फ्रॉम लॅम्बडा झिरो ऑफ NH4Cl प्लस लॅम्बडा झिरो ऑफ NaOH and lambda 0 of NaCl like this. लगेच सांगतील तुम्हाला. लॅम्बडा इथे बघा, लॅम्बडा झिरो ऑफ ॲसिटिक ॲसिड कसा तयार केला आपण इक्वेशन? पहिला आयन कोण आहे? ॲसिटेट CH3CO मायनस. हे बघा CH3CO मायनस. नंतर कोण आहे? H. हा पुढे बघा H. पण जास्त कोण झाला? आता Na आणि Cl जास्त झालेत, म्हणजे NaCl जास्त झाला म्हणून हा मायनस NaCl. सोपं आहे अगदी. तसंच इथे अरेंज करा आता. लॅम्बडा झिरो ऑफ NH4OH इज इक्वल टू, पहिला आयन कोण आहे? NH4 प्लस. बघा मग हा बघा NH4 प्लस. हे वीक आहे, हा वीक आहे, हे पुढचे स्ट्रॉंग आहे. काय ले? लॅम्बडा झिरो ऑफ NH4Cl. का बरं? NH4 पाहिजे होता ना म्हणून हा NH4. पुढचा आयन कोण आहे? OH. हा OH आहे बघा पुढे. ऍड करा मग त्याला प्लस लॅम्बडा झिरो ऑफ NaOH. आपल्याला फक्त NH4OH पाहिजे होता. NH4 आणि OH जास्त कोण झालं? Cl आणि Na, म्हणजे NaCl जास्त झाले. त्याला मायनस करा मग आता. मायनस लॅम्बडा झिरो ऑफ NaCl. से दिस वन. झालं इक्वेशन ज्याला तयार करता येतं तो याच्यावरचे एक्झाम्पल सॉल्व्ह करतो. तुम्हाला स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटच्या व्हॅल्यूज दिलेल्या असतात. का बरं दिलेल्या असतात? कारण त्या फाइंड करता येतात एक्स्ट्रापोलेशनने. याला नाही करतायत एक्स्ट्रापोलेशन कारण त्याचा ग्राफ कर्व येतो, यांचे लिनियर असतात ग्राफ. तेच पुन्हा पुन्हा बोलतोय मी, बरं ना. म्हणजे इन दिस वे यू कॅन कॅल्क्युलेट द लॅम्बडा झिरो ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट. इथे ॲसिटिक ॲसिडचं मी करून दाखवलं तुम्हाला, सर्व कॅल्क्युलेशन कसं येतं ते येतं. आता दरवेळेस इतकं असं लिहिण्याची गरज नाही, आपल्याला डायरेक्टली सांगता आलं पाहिजे. कळतं सर्वांना? हे सेकंड ॲप्लिकेशन होतं. थर्ड आणि लास्ट ॲप्लिकेशन आहे याचं. It helps to calculate degree of dissociation. तीसरी केस. It helps to calculate degree of dissociation. Dissociation म्हणजे अल्फा ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट. डिग्री ऑफ डिसोसिएशन माहिती आहे तुम्हाला? अल्फा इज इक्वल टू, लिहू नका हे वरचं लिहायचंय. अल्फा फॉर्म्युला लिहितोय मी, जो आपण घेतला आयनिक इक्विलिब्रियम मध्ये. काय फॉर्म्युला होता डिग्री ऑफ डिसोसिएशनचा? नंबर ऑफ आयन्स किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रोलाइट dissociated at equilibrium divided by total moles of electrolyte. Total moles dissociate जेव्हा होतात तेव्हा कुठली व्हॅल्यू मिळते आपल्याला? लॅम्बडा का लॅम्बडा झिरो? लॅम्बडा झिरो. म्हणजे हा जो डिनॉमिनेटर आहे टोटल मोल्स, दिस डिनॉमिनेटर इज रिलेटेड टू लॅम्बडा झिरो. आणि न्यूमरेटर नंबर ऑफ इलेक्ट्रोलाइट डिसोसिएटेड, म्हणजे अजून कंप्लीट डिसोसिएशन, कंप्लीट आयोनायझेशन नाही झालेला आहे. कंप्लीट आयोनायझेशन झालेलं असेल तर लॅम्बडा झिरो असतो आणि नसेल तर फक्त लॅम्बडा असतो, तर त्याला लॅम्बडा सी असे दाखवला जातं. म्हणजे मोलर कंडक्टिव्हिटी ॲट अ गिव्हन कॉन्सन्ट्रेशन आणि मोलर कंडक्टिव्हिटी ॲट अ इन्फायनाइट डायल्युशन. म्हणजे अल्फा इज इक्वल टू लॅम्बडा सी बाय लॅम्बडा झिरो. आपल्याला असं एक्सप्लेनेशन नाही दिलेलं, मी सांगतोय ते. आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युला वापरायचा आहे. म्हणजे इथे लिहितोय मी डिग्री ऑफ डिसोसिएशन
of weak electrolyte is calculated from its value of molar conductivity at given concentration जे लॅम्बडा सी ने डिनोट करतोय आपण and molar conductivity at zero concentration म्हणजे कुठली व्हॅल्यू लॅम्बडा झिरोची व्हॅल्यू लॅम्बडा झिरो म्हणजे आपल्याला फक्त फॉर्म्युला लिहायचा आहे आपल्याला फक्त फॉर्म्युला दिलेला आहे काय लाईन तो फॉर्म्युला अल्फा म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन इज इक्वल टू लॅम्बडा सी बाय लॅम्बडा झिरो याबद्दल तुम्हाला वीक इलेक्ट्रोलाइटची मोलर कंडक्टिव्हिटी दिली जाते ॲट गिव्हन कॉन्सन्ट्रेशन आणि त्याच इलेक्ट्रोलाइटची लॅम्बडा झिरोची व्हॅल्यू दिली जाते तुम्ही म्हणाले ते कोलरॉच लॉ कुठे आला हा जो लॅम्बडा झिरो शोधला तुम्ही वीक इलेक्ट्रोलाइटचा हा लॅम्बडा झिरो जो शोधला तो कोलरॉच लॉने शोधलेला आहे ना हे जे कॅन्सलेशन केलं तुम्ही ते कोलरॉच लॉनेच केलंय म्हणजे हा जो लॅम्बडा झिरो आहे इथे कोलरॉच लॉ वापरलाय तुम्ही म्हणून हे सुद्धा कोलरॉच लॉचंच ऍप्लिकेशन आहे इफ यू नो द लॅम्बडा झिरो ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट विच इज ऑब्टेन बाय युजिंग कोलरॉच लॉ देन फ्रॉम दॅट व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा झिरो यू कॅन कॅल्क्युलेट डिग्री ऑफ डिसोसिएशन ॲट अ गिव्हन कॉन्सन्ट्रेशन म्हणजे तुम्हाला जर का सांगितलं की लॅम्बडा ऑफ ॲसिटिक ॲसिड in 0.1 molar solution is 2 Siemens meter square per mole and its value at zero concentration is 200 किंवा 100 घेऊ आपण सिम्प्लिसिटी साठी Siemens meter square per mole. Then what is its degree of dissociation in the solution. किती सोपं आहे एक्झाम्पल दिले मी फक्त कसं विचारला तर त्याच्यासाठी फार काय कठीण नाही ते तुम्हाला मोलर कंडक्टिव्हिटी म्हणजे लॅम्बडा दिलेला ॲट अ गिव्हन कॉन्सन्ट्रेशन 2 म्हणजे लॅम्बडा सी इज इक्वल टू 2 झिरो कॉन्सन्ट्रेशनला लॅम्बडा झिरो इज 100 व्हॉट इज अल्फा 2/100 म्हणजे 0.02 म्हणजे 2% हे थोडक्यात झालं ते इतकं सिंपल एक्झाम्पल असतं आणि डिग्री ऑफ डिसोसिएशन हेल्प्स टू कम्पेअर द एक्सटेंथ ऑफ इलेक्ट्रोलाइट एक्सटेंथ ऑफ डिसोसिएशन ऑफ इलेक्ट्रोलाइट कळताय ना अल्फा का कॅल्क्युलेट करतो हे अल्फा कॅल्क्युलेट करण्यासाठी उपयोग होतो याचा पण अल्फा का कॅल्क्युलेट करायचा आहे ते तर आयोनिक इक्विलिब्रियम मध्येच सांगितलं आहे degree of dissociation helps to compare the strength of different electrolytes. It helps to compare the extent of dissociation of different electrolytes. म्हणजे 3 ऍप्लिकेशन्स आहेत कशाचे कोलरॉच लॉचे कोलरॉच लॉ काय तो कळाला असेल असं एक्सपेक्ट करतोय मी इट हेल्प्स टू कॅल्क्युलेट द लॅम्बडा झिरो ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट ते तर फार सोपं आहे सेकंड इट हेल्प्स टू कॅल्क्युलेट द लॅम्बडा झिरो ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट जे एक्स्ट्रापोलेशनने मिळत नव्हतं कसं कॅल्क्युलेट करायचं ते सांगितलं तुम्हाला त्याच्यासाठी स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटच्या मोलर कंडक्टिव्हिटीज लागतात मात्र बरोबर आहे ना हे प्रूव्ह करून दाखवलं मी की लॅम्बडा झिरो ऑफ ॲसिटिक ॲसिड इज इक्वल टू लॅम्बडा झिरो ऑफ सोडियम ॲसिटेट प्लस HCl मायनस NaCl हे हा प्रूफ आहे त्याचा वर दाखवलेला आहे मी जो येतो इथून तर इथपर्यंत दरवेळेस असं लिहिण्याची गरज नाही मी कसं लिहायचं शॉर्टमध्ये तेही एक्सप्लेन केलं ॲसिटिक ॲसिड पाहिजे ना त्याचे दोघं आयन ओळखा ॲसिटेट आणि H मग ॲसिटेट आला बघा इथे हा H आला जास्त कोण झाले Na आणि Cl ते मायनस करा बरोबर आहे सर्वात शेवटची केस काय इट हेल्प्स टू कॅल्क्युलेट द डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट म्हणजे इथे आपण कोलरॉच लॉ अँड इट्स ॲप्लिकेशन हा टॉपिक जो आहे तो कंप्लीट केला ठीक आहे उद्याच्या लेक्चरला आपण मोलर कंडक्टिव्हिटी कशी कॅल्क्युलेट करतात इथे तर आपण व्हॅल्यूज डायरेक्टली सबस्टिट्यूट करतो या व्हॅल्यूज मी डायरेक्ट देतोय तुम्हाला आणि या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट कशा करायच्या मी बोललो होतो ना खाली की आपल्याला लॅम्बडाच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्यात पुढे
आपण म्हणतो ना की इट इज कॅल्क्युलेटेड बाय डुईंग द एक्सपेरिमेंट. मग तो एक्सपेरिमेंट कुठला आहे? तो व्हिटस्टोन ब्रिज एक्सपेरिमेंट आहे. त्याच्यावरती आपण उद्याच्या लेक्चरला डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे. थँक्यू.